सुख करता दुख हरता कापूर लावा आणि पाणी फिरवा. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये. गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधिली चाळ, हातात परडी तुला गावडी वाजवी तो संबळ. धगधग त्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता.
आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये अग चौक भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा हात जोडून करुण भाकितो उद्धार कर गावाचा अधर्म निर्दाळून धर्म हाय तूच रक्षिला महिषासुर मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी अंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये बोल भवानी मातेचा सप्तशृंगी मातेचा
पाहिजे. बरोबर आहे. पण तुझ्या रथाला गा अरे रथाला वागाची जोडी, तुझ्या रथाला गा रथाला वागाची जोडी. तुझ्या रथाला गा रथाला वागाची जोडी, तुझ्या रथाला गा रथाला वागाची जोडी. आई अंबाबाई तुझ्या रथाला गा रथाला वागाची जोडी, तुझ्या रथाला गा रथाला वागाची जोडी. रथाला वागाची जोडी, तुझ्या रथाला गा रथाला वागाची जोडी. तुका सतराची अंबाबाई, तुझा अंतराळात भाई. तुका सतराची अंबाबाई, तुझा अंतराळात नाही. निघालो वताई भाई, रमेश गुंजाळीत तुझे गाई. बाई बाई, रमेश गुंजाळी तुझं गीत गाई. आला खंडेरा वाटा, आला खंडेरा. हॅलो 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 हा बोला मुरलीबाई. कोणी केला नाही पुढे झाले सातच आहे तो. मी सांगितलं होतं ना कारण मुरली का म्हणतात. हा बाई कुटुंबा वाटीने घेऊन हातीनं खंडेरायाची, वा वा. बाई कुटुंबा वाटीने घेऊन हातीनं खंडेरायाची. हा. अन मुरली देवाची बाई मी बालपणाची, मुरली देवाची बाई मी बालपणाची. बालपणाची, बाकी बाई बालपणाची, मुरली
भक्ती झाल्याशिवाय माझा रस्ता मोकळा नाही. बरोबर आहे. हो देवा, हा मी देवाची भक्ती करते हा आणि नंतर माझ्या मार्गाला जाते. बरोबर आहे. आपल्याला मथुरेला जायचं आहे. हो ना देवा. हा गोपाल कृष्ण भगवान की रोखो नको वाट माझी, हा हरवू नको वाट माझी, वेळ होते रे बाजारा, सोड रे मुकुंदा मला, सोड नंदलाला, सोड रे मुकुंदा मला, सोड नंदलाला. माझी हरवू नको वाट माझी, उशीर होतो बाजाराला. सुरू सुरू रे लग्नाला, सुरू सुरू रे लग्नाला. रागारागे मुनी पाण्याची दाता, हे पाणी दाता अमावरीला. सुरू सुरू वाट माझी, सुरू नंदलाला. सुरू रे मुकुंदा मला, सुरू नंदलाला. सुरू रे मुकुंदा मला, सुरू नंदलाला. सुरू रे मुकुंदा मला, सुरू नंदलाला. नको वाट माझी, नको वाट माझी, वेळ होती रे बाजारा. सोड रे मुकुंदा मला, सोड नंदलाला, सोड रे मुकुंदा मला, हरवू नको वाट माझी, हरवू नको वाट माझी, सुरू नंदलाला, सुरू लाला. सुरू रे मुकुंदा, सुरू नंदलाला. सुरू रे मुकुंदा, सुरू नंदलाला. श्रीकृष्णामध्ये टीव्ही किती सेंटीमीटर आहे बरं? 350 फीट आहे. तसं जर माणसांचं 51 आहे. म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 51 शक्तीपीठ आहे. हा तसे किती म्हटले आपल्या महाराष्ट्रामध्ये 37 शक्तीपीठ आहे. आहे. मग गोंधळी वा कारण गोंधळ का घालायला लागतो? का घालायला लागतो? आणि नाही घातलं तर काय होते? काय होते सांगायला पाहिजे. त्याला कारण आहे. कारण की आपल्या कुलदेवत तुळजा भवानी माता आहे किंवा खंडरा महाराज लागू आहे किंवा तुळजा भवानी आहे किंवा सप्तशृंगी माता लागू आहे किंवा रेणुका माता आपल्याला लागू आहे. लागू आहे. पहिल्या लग्नात किंवा शेवटच्या लग्नात हो. हा गोंधळ घालायचं लागतो. घालाच लागतो. हा गोंधळ काय घालायला लागतो? हा. कारण की आपण नवीन देव करून आणतो. आणि सगळे भाववंत एकत्र करतो. कारण भागवता देव पण आपण आणतो हा. आणि अभिषेक करून आणि अभिषेक करून आणि कधी माझा बामणाच्या हातून कारण पाठार बसवून आपल्या गोंधळामध्ये बाबा आई अंबाबाईला आपण आव्हान करतो. आवाहन करतो. की आई गोंधळ मांडीला आई गोंधळ आहे. हा. कारण याची भेटी करून द्यायला भेटी लागतात. करून द्यायला लागतो. पहिल्या लग्नात गोंधळ व्हायलाच पाहिजे. हा. कारण गोंधळ काय घालायला लागतो? का घालायला लागतो? की आपल्या संसारामध्ये गोंधळ नाही झाला पाहिजे. नाही झाला पाहिजे म्हणून अंबाबाईचा गोंधळ घालायला लागतो. हा दिवला गोंधळ घालायला लागतो. हा. कारण कधी म्हणतात हा. आणि ऐकल्या भक्ताने कधी म्हटलं हा. अंबाबाईचा गोंधळ आपल्या प्रजेला लागू आहे. लागू आहे. तुळजा भवानी किंवा रेणुका माता किंवा खंडोबारात लागू आहे. लागू आहे. आणि आपण गोंधळ नाही घातला तर काय होते? याचं नावच गोंधळ आहे. याचं नाव गोंधळ आहे. घरात गोंधळ, दारात गोंधळ, चहा पाण्यात गोंधळ, फुटाफुटीत गोंधळ चालू राहतो. हे बाबा फुटाफुटीमध्ये गोंधळ कसं काय होणार? तुम्हाला माहित नाही कसं बरं? आपण जर अंबाबाईचा गोंधळ नाही घातला हा. फुटा म्हणते येईल, फुटी म्हणते पेल, तिसऱ्या तर निमते तेल. होतं भगवंता कारण की माझ्या लेकाचं लग्न
झालं की माझ्या लेकीचं लग्न झालं तेपासून बाबा माझ्या घरामध्ये काय गोंधळ घुसला हे मला काही समजत नाही. कारण की भगवंत आहे मनुष्य बोलते पण तो बोलत नसते करून दाखवते. कारण गुपित घाला आहे. कारण की अंबाबाईच्या कधी गोंधळ घालण्यात आला घरामध्ये सुख शांतता नांदते कमामध्ये बरकत राहते. जे येणारी सुनबाई आहे हे भाग्याची होत असते. कारण भाग्याचे होऊन आई अंबाबाईचा नेहमी आपल्या घरामध्ये वास असते. पण हा गोंधळ घालणे म्हणजे कारण आपल्या मागे गोंधळ लागेल नाही पाहिजे म्हणून हा गोंधळ घाला लागतो. रत्नागिरी म्हटलं नाही घातलं तर काय होते याचे प्रकार असे घडत असतात. कारण कधी म्हणतात गोंधळ कधी नाही घालण्यात आला पहिली गोष्ट किती कमोड पडत नाही. कारण कधी म्हणतात पती पत्नीचं पटत नाही लवकर संधी होत नाही. कारण की भगवंत आहे महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध सारखी शक्तीपीठ आहे. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिलं शक्तीपीठ कोणतं आहे बरं? या भक्त लोकांना विचारून पाहण्यात आपण सांगा. कारण आता कोणाला विचारायची गरज नाही. कारण की प्रत्येकाकडे मोबाईल आहे. कारण कोणती काही घटना घडली की लगेच तुम्हाला मेसेज येऊन जाते. लगेच मेसेज येणार आपण कारण शिक्षण म्हणजे फार म्हणजे वाढलेलं दूध आहे. पहिल्या काळामध्ये शिक्षण एवढं महत्व नव्हतं. आता फार महत्व आलेलं आहे. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या शक्तीपीठ कधी म्हणतात तो कोल्हापूरची महालक्ष्मी माता हे सगळ्यात मोठं शक्तीपीठ आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी माता आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं शक्तीपीठ आहे. आणि दुसरं कधी म्हणतात आई तुळजापूरची भवानी माता. तुळजापूरची तुळजा भवानी माता हे दुसरं शक्तीपीठ आहे. दुसरं शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रात आहे. आणि तिसरं शक्तीपीठ कधी म्हणतात माहुरगड म्हणजे कधी म्हणतात रेणुका माता. सरायचं माहेर घर आहे ते म्हणून माहुरगड बाबा नाव ठेवलेलं आहे. तिसरं शक्तीपीठ. आणि अर्ध शक्तीपीठ कधी म्हणतात त्या वणीगडाची सप्तशृंगी माता हे अर्ध शक्तीपीठ आहे. अर्ध शक्तीपीठ राहून गेलेलं आहे. कारण कोणत्या गोष्टी कारण लागते. कारण लागल्याशिवाय कोणती गोष्टी पुढे लांबत नाही. मग गोंधळी वा कारण की बरोबर सांगितलं गेलं पाहिजे. भक्त मध्ये गाव साठी शक्तीपीठ आहे बरोबर आहे. पण हे अर्थ का राहिलं कारण सगळ्याच गोष्टी काही मोबाईलमध्ये मिळणार नाही. कारण काही काही गोष्टी अशा आहे की त्या शास्त्रात आहे. बरोबर आहे. पासपोर्ट देशाला होत नाही म्हणून त्याला अर्ध शक्तीपीठ म्हटलं गेलं. कारण तुम्ही वणीगडावर कधी गेले अंबाबाई दर्शन घेतल्यानंतर तुमच्या प्रदर्शना होत नाही. आरतीच होते. आरती का होते आई अंबाबाई आपली डोंगराला असं चिटकलेली आहे. अर्ध्या डोंगरात चिटकलेला म्हणून त्याला प्रदक्षिणा होत असते. घालता येत नाही म्हणून ते अर्ध शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रात राहून गेलं. मग गोंधळी वा तरी काय काही भोळे भाळे भक्त असे आहे युवानामध्ये बसून पण खिशातले पैसे देऊन तरी बाबा प्रदर्शना घालतात. सगळं साऱ्या गोष्टी काही पैसा नाहीये. कारण भगवंता फक्त पाहिजे विश्वास भाव श्रद्धा आणि सोबरी पाहिजे. भगवंत आपल्या पाशीच आहे. कारण की देवा तुझ्या पाशी पण तू जागा भुललाशी. कारण कधी म्हणतात भगवंत बाबा चेहऱ्याच्या नावाने बसलेले आहे. पण आई अंबाबाई हे प्रकारचे ते बरं आणि कशी येते सांगाल आपल्याचे वणीगडाची सप्तशृंगी माता भवानी माता वरली अंबाबाई हो मैमणी अंबाबाई रगडा वरली अंबाबाई हो मैमणी अंबाबाई वरली अंबाबाई मैमणी अंबाबाई वरली अंबाबाई मैमणी अंबाबाई वरली अंबाबाई हो मैमणी अंबाबाई
कोणी भूमिका आहे मग मारुगाची रेणुका माता येते कोण्या बरं आणि कशी येते सांगायला पाहिजे रेणुका माता की रेणुका ग माता माझी पावली कोणाला ओ देवी बसली गळाला पावली भोळ्या भक्ताला देवी बसली गळाला पावली भोळ्या भक्ताला जसे अंबाबाईच्या गोंधळात येऊन वाढ झालेले आहे हो तसे आपल्या नवरदेवाच्या लग्नाला वराडी कशी येणार मग नवरदेवाचं नाव काय बरं अमिताभ बच्चन हो गड्या अमिताभ बच्चन आहे का नाव द्यायचं नवरदेवाचं नाव काय कारण की प्रतीक दादा आहे हो मग गुंतवणूक हा प्रदीप दादा प्रदीप दादा हो नवरदेव वा बरोबर आहे हा. मग याच्या लग्नाला वराडी येता कोणी प्रकार आणि कसे कसे येतात आणि काय काय काम करता की नुसतं कोणी खाऊन झटून राहते हे सांगायला पाहिजे अरे बाबा तसं नाही हा गोंधळ आहे हा गोंधळ आहे मग हा. आता प्रतिभाच्या लग्नाला वराडी येता कोणी प्रकारे आणि कसे करता येतात काय काय काम करता सांगायला पाहिजे हे सांगायला पाहिजे बाई वराडी कोण करणार प्रतिभाऊचं लगीन वराडी कोण करणार प्रतिभादादाचं लगीन अरे वराडी बोलतो प्रदीप दादाचं लगीन वराडी बोलतो प्रदीप दादाचं लगीन वराडी कोण करणार प्रतिभादादाचं लगीन वराडी कोण करणार प्रतिभाऊचं लगीन अरे वराडी बोलतो प्रदीप दादाचं लगीन वराडी बोलतो प्रदीप भाऊचं लगीन मग गोंधळी बा हा. पहिला वराड कधी म्हणसा हा. तर नवरदेवाची मम्मी नवरदेवाची माय मम्मी नाही अरे बाबा माय मम्मी एक दादा एकच आहे. पहिल्या काळामध्ये आईले आहे म्हणत बाबाले बाबा म्हणत दादा दादा म्हणत हो दादाले दादा बाईले बाई म्हणत आता काय म्हणता मम्मी डॅडी अंकल गोटले शंपल हे कामुळे शिक्षणामुळे शिक्षण कारण शिक्षण खरोखर वागण्याचं दूध आहे दूध आहे कारण की पहिल्या काळामध्ये आपल्या घरात लयन नव्हती पहिले होते टिमटिमे कंदील पहिले होतं राखेल चिमणीचं तेल होतं घातलेट होतं केरोसिन होतं एखादा गळू घातले तर चिमणे तर ते एकच आहे ते पहिल्या काळामध्ये टिमटिमे कंदील होते हो मग
बाबा कधी म्हणता पहिले आपल्या गावात लाईन नव्हती लाईन नव्हती मग आपल्या गावात लाईन आली लाईन येता खेपी लाईट लागला लाईट लागता की पंखा लागला मग कूलर लागलं फ्रीज लागलं मग पंखा लागला आपल्या तेव्हा आपल्या घरात घरामध्ये दिवसादिवस वस्तू वाढत चालल्या वाढत चालल्या पहिले आपल्या घरामध्ये टीव्ही कोणती होती पांढरी टी होती बोली एंटीना फिरवायची कारण किती मी इंटिला फिरवला तरी मुंग्या मुंग्या चालूच राहे आहे की नाही हो. मग आता पांढरी टीव्ही आपण फेकून दिली मग आणली कलर टीव्ही मग घेतली कलर टीव्ही हो कलर टीव्ही पण फेकून दिली आता. आता ते भीतीले चिटकवायची एरमट टीव्ही आली अरे येणे टीव्ही नाही हे शिडी आहे बाबा हे शिडी आहे ती हो मला वाटतं एडी टीव्ही आहे का ते अरे बाबा कधी मसाल शिक्षण हे बोल आहे बोल आहे. कारण कधी मसाल हे बाबा लाईन मुळे हो. कारण आपल्या घरात लाईन आहे त्यावेळी पंखा लागला कूलर लागलं फ्रीज लागलं हा. आणि कधी मसाल आपल्या घरामध्ये वस्तू वाढत वाढत चालल्या. कारण की पहिल्या काळामध्ये आई आई म्हणत बाबाले बाबा म्हणत बरोबर आहे आणि नावं काय होते पहिल्या लोकांचे काय होते शांताराम भाऊ शांताराम भाऊ एकनाथ भाऊ एकनाथ भाऊ, नामदेव भाऊ नामदेव भाऊ, सकाराम भाऊ सकाराम भाऊ, तुकाराम भाऊ तुकाराम भाऊ, सापुर्ला भाऊ चालते भाऊ कापी चालते तो बाप्पा हा? अरे बाबा तसं नाही हा. कारण हे नावं खाऊन ठेवून दे गाऊन ठेव कारण श्रीकृष्ण हा. हे नाव कधी ठेवलं हा. तर भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये आहे कामध्ये यायचे आहे की नाही हा. कारण कधी म्हणतात हा. नामदेव भाऊ नामदेव भाऊ तर आपल्या मुखामध्ये देवाचं नाव यायची येत म्हणून हे नाव ठेवून द्यायचे ठेवून द्यायचे मग गोंधळी बा हा. कारण कधी म्हणतात हे झालं बाबा जुन्या लोकांचे नाव हे झाले जुन्या लोकांचे नाव जुन्या बाईचे नाव काय होते शांताबाई शांताबाई, मीराबाई मीराबाई, जेनाबाई जेनाबाई, वनाबाई वनाबाई, अन्नपूर्णाबाई अन्नपूर्णाबाई, गोपूर्णाबाई कारण की आई अंबाबाईच्या नावानं हो. कारण की मुरली हा. म्हणजे मुरली म्हणजे खंडोबा महाराजची मुरली म्हणता येईल मुरली म्हणतात कारण की बाबा त्या भागामध्ये चंद्रपुरामध्ये मुरली म्हणतात आपल्याकडे बाई म्हणतात बरोबर आहे. की नाही बोले बोले जरा खूप बदल आहे बदल आहे मग गोंधळी बा हा. कारण की या पद्धती म्हणतात चंद्रपूर सोडून चंद्रपूर सोडून मुरलीताई आपल्याकडे आल्या आपल्या मुरलीताई आपल्याकडे आल्या मग हे आता बाबा कधी म्हणतात हा. खंडोबा महाराजचं बाबा कसं गुणगान गायचा बरं आणि सांगायला पाहिजे हे मल्हार महाराज की जय. बजडर बारी नचते बारी पडवा कुणाची हरी लहानपणाची मी झाले मुरारी बाळपणाची लहानपणाची मी झाले मुरारी बाळपणाची झाले मुरली लहानपणाची झाले मुरली लहानपणाची
येतील घरी पाहुणे भरपूर येणार आहे की नाही? आणि गावातल्या गावात जीवाचा मुख घ्यायला जाणार हो बाप्पा मुकू घ्यायला जाणार हा? अरे साखर भेटील हो जाणार साखर भेटीला जाणार कारण की आपल्या बाबा समाजामध्ये प्रथा येते बरोबर आहे लग्न झाल्यानंतर साखर भेटी जावंच लागते गावात लागते आहे की नाही? बरोबर आहे हो नवरदेवाची माय काय काम करते नवरदेवाची माय काय काम करते सांगायला पाहिजे अरे माय म्हणे मी माय अरे माय म्हणे मी माय माय म्हणे मी माय अरे माय म्हणे मी माय वराळी घेऊन जाईल मामा लेकाचं लगीन. वराळी घेऊन जाईल मामा लेकाचं लगीन. अरे वरारी बोल बोल माझ्या लेकाचे लगीन वरारी बोल बोल माझ्या लेकाचे लगीन झाली नवरदेवाची माय हे घरी आता रे नवरदेवाचे बाबा म्हणतात नवरदेवाची आई झाली आता आता नवरदेवाचे बाबा राहिले आता नवरदेवाचे डॅडी आणि पप्पा राहिले हो बापा डॅडी पप्पा आणि बाबा एकच आहे ते. एकच आहे. फक्त शिक्षणाचे बोल आहेत बोल आहे आहे की नाही हा. मग नवरदेवाचे बाबा काय काम करता बरं नवरदेवाचे बाबा म्हणता माझ्या मुलाचं लग्न होणार काय की माझ्या मुलाचं लग्न आहे मी हजाराची 500ची नोट मोडणार पण चिल्लर रुपया कोणाला देणार नाही हो हो तुझे काय नवरदेवाचे बाबा काही चिकन वाटले काय नाही. अरे बाबा तसे नाही हा. कारण की बाबा 2000 लवकर सुटे होत नाही होत नाही त्यावेळेस बा नरेंद्र मोदी साहेबांनी 2000ची आणि 1000 नोट काढली होती हो, ते बोलले. त्यावेळेस लवकर सुटे झाले नाही झाले नाही. त्याला फार अडचण आली होती हो मग गोंधळी बा हा. मग नवरदेवाचे बाबा काय म्हणतात नवरदेवाचे बाबा काय म्हणता सांगायला पाहिजे अरे बाप म्हणे मी बा अरे बाप म्हणे मी बा बाप म्हणे मी बा अरे बाप म्हणे मी बा माझ्या मुलाच्या लग्नामध्ये माझ्या मुलाच्या लग्नामध्ये पैशाचं लावीन बाप माझ्या लेकाचं लगीन. वराडी कोण करणार माझ्या लेकाचं लगीन. अरे वराडी बोल बोल माझ्या पोराचं लगीन वराडी बोल बोल माझ्या पोराचं लगीन देवाची मम्मी आणि डॅडी झाली झाले हो. आता रे नवरदेवाचे मोठे बाबा आता नवरदेवाचे मोठे बाबा मग मोठे बाबा कुठे आहे नवरदेवाचे ते झाली बसेला हा नवरदेवाचे मोठे बाबा हा टोपीवाले काय नाव धर्मेंद्र कारण की नीला भाऊ हो, हे नीला भाऊ. नवरदेवाचे मोठे बाबा आहे हा. मग मोठे बाबा काय काम करता काय काम करता सांगायला पाहिजे कारण की मोठे बाबा सांगता नवरदेवाच्या बाबाला नवरदेवाच्या बाबाला सांगता काय करे आपल्या घरी पाहुणे भरपूर येईल आपल्या घरी पाहुणे भरपूर येतील आपल्या घरी बुंदीची पंगत आहे कारण की तुला फक्त एकच लक्ष द्यायचं आणि पंगत मध्ये हिंड्याचं कोण जेवलं कोण उपाशी गेलं फक्त हे पाहायचं बरं भाई काही हरकत नाही भाऊ आणि तो हैराचा डबा तो माझा देता मी घरी घेऊन जाईल अरे बाबा तसं नाही कारण की मोठे बाबा म्हटलं म्हणजे फार मान असते मान असते मग मोठे बाबा काय काम करतात काय काम करता सांगायला पाहिजे अरे मोठे बाबा म्हणे मी मोठे बाबा अरे मोठे बाबा म्हणे मी मोठे बाबा मोठे बाबा म्हणे मी मोठे बाबा अरे मोठे बाबा म्हणे मी मोठे बाबा सरळ आईने खिशात दाबण माझ्या लेकाचं लगीन. आईने खिशात दाबण माझ्या लेकाचं लगीन. अरे उदारी बोल बोल माझ्या पुतण्याचं लगन उदारी बोल बोल माझ्या पुतण्याचं लगीन झाले नवरदेवाचे बाबा आता मोठे बाबा आता राहिली मोठी माय आता राहिली मोठी माय हो. मग मोठी माय कुठे हा बरोबर हो नवरदेवाची मोठी माय नवरदेवाची मोठी माय आपण सारं गाणं म्हटलं हा. पण नवरदेवाची मोठी माय म्हणते सारं गाणं होतं मग काही म्हणतच नाही आणि ते बाई राग भरली आहे की नाही हो. मग नवरदेव मोठी माले गाणं कसं झालं पाहिजे एकदम ठासून ठोसून झालं पाहिजे भजेमध्ये मिरच्या खोसून गाणं झालं पाहिजे बरोबर आहे हो. बरं काही हरकत नाही हा. मग मोठी माय काय काम करते काय काम करते सांगायला पाहिजे सांगायला पाहिजे सांगायला पाहिजे अरे मोठी माय म्हणे मी मोठी माय अरे मोठी माय म्हणे मी मोठी माय मोठी माय म्हणे मी मोठी माय अरे मोठी माय म्हणे मी मोठी माय तेव्हा म्हणते मा लेखाचं लग्न हा लेकराचं लग्न आहे. झालं की पाहुणे राहून दुरून दुरून येतील हो, दुरून दूर येतील आणि चहा पाणी बाबा कधी मसा कोणीची उपाशी गेलं नाही पाहिजे उपाशी गेले नाही पाहिजे चहा पारल्याचे कोणी गेलं नाही पाहिजे सगळ्या पेटीच्या किल्ल्या मोठी मायचे बाबा कमरेली असतात कंबर लागतात मग हे झाली मोठी माय हा. आता राहिले नवरदेवाचे मामा नवरदेवाचे मामा मग नवरदेवाचे मामा कुठे आहे बरं काही येईल नाही वाटते अजून मग नवरदेवाचे मामा कधी म्हणतात हा. कारण की लग्न कार्यामध्ये कधी म्हणतात हो. नवरदेवाले फार मान नवरदेवाच्या मामाने फार मान असते भाजीवर बसेल नोटद्याचं मामा बोला मास्तर आहे मास्तर इकडे गदीवर बसेल आहे हो राजू बसेल आहे हा गादीवर बसेल आहे की नाही मला इकडे गदीवर बसेल आहे कारण लग्न कार्यामध्ये नवरदेवाच्या मामाने फार मान असते फार मान असतो आपल्याला मुलगी बघायची आहे का मुलगा बघायचा आहे आपल्याला पहिले मामाला पुढे गाडीत बसून न्यावा लागतो एवढं
एवढंच काय हा. ज्यावेळी आपल्या लग्नात तारीख काढणार आपल्याला बामण बुवाच्या घरी मामाले सोबत न्यावा लागतो कारण मायलेक तर माय म्हणा लागते हा. पण मामाला डबल शब्द मामा म्हणून अर्धी माय म्हटलं गेलं एवढा मान आहे हो. तर गोंधळबाई एवढंच काय हा. ज्यावेळी कधी मला टाकटाकीने होणार नाही किंवा आपला बस्ता फाळणार आहे आपल्याला 16 रुपया दुकानात किंवा गोविंकाच्या दुकानात पुरेले जाणंच पडते मामाला सोबत न्यावच लागते एवढा मान आहे एवढा मान आहे गोंधळबाई एवढंच काय हा. ज्यावेळी लग्न लागते ज्या वेळेस लग्न लागते पाठीमागे उभं राहिले पण मामाच पाहिजे मामाच पाहिजे हो. कारण मामाशिवाय लग्न लागत नाही लागत नाही बरोबर आहे. अरे गोंधळबाई एवढंच काय हा. ज्यावेळी बाबा कधी म्हणतात बाबा मांडवामध्ये बाबा भांडणं होता हो भांडण होता तर मार खायला मामा पुढे खायला लागते हो बापा एवढा कंत्राट गेला का मामानं मार काय असेल? एवढा कंत्राट नाही गेलो एवढं मागणी येणार अरे आहे बाबा भांडणं आवडायला पाहिजे असं सांगणार तू मार खाले मामा मार खायला भांडणं आवडायला पाहिजे असं सांगणार आहे, हो तुम्ही काही म्हणताय बाबा मग मार खायला अरे मामा म्हणे मी मामा अरे मामा म्हणे मी मामा मामा म्हणे मी मामा अरे मामा म्हणे मी मामा माझ्या भाषेच्या लग्नामध्ये माझ्या भाषेच्या लग्नामध्ये मानवात राहील उमान माझ्या भाषेचं लगीन. होणारी बनगणे माझ्या भाषेचं लगीन. अरे होणारी बोलपानं माझ्या भाषेचं लगीन. होणारी बोलपानं माझ्या भाषेचं लगीन. झाले नवरदेवाचे मामा हाताराल्या मामे आता राहिले मामी काऊन कोपऱ्यात बसल्या तुम्ही आहे की नाही कारण म्हणता नाही माझ्या भाषेचं लग्न माझ्या भाषेचं लग्न आहे मग मामी कुठे आहे बरं काय नाव मामीचं ज्योती 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 हा ज्योताबाई ज्योताबाई नाही रे ज्योतिबाई आहे मग आपली ज्योतिबाई ज्योताबाई कशी आहे बरं कशी आहे सांगायला पाहिजे ज्योताबाई ज्योताबाई नाही ज्योतिबाई हा ज्योतिबाई कशी आहे सांगायला पाहिजे सांगायला पाहिजे काय म्हणते माझ्या भाषेचं लग्न आहे माझ्या भाषेचं लग्न आणि 8 दिवसापासून गेली पाहिजे आहे की नाही पण हात कोणाला कामाला लावला नाही पाहिजे बरोबर आहे ज्योतिबाई हा ज्योतिबाई कुठे आहे माय हे बघे तिकडे पण चांगलं म्हणतो गोड म्हणता बरं काका हा हा अशी येड्यावाडलं करून की ननद आहे ते बाई मग गोंधळी बा काय आपली बाबा ज्योतिबाई आहे हे बाई कशी आहे बरं सांगायला पाहिजे पाहिजे बाई मांडवाच्या दारी बाई दारी बाई दारी 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 पोरी बाई पोरी बाई पोरी होती पोरी बाई पोरी बाई पोरी 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 बाई पोरी बाई पोरी होती पोरी बाई पोरी बाई पोरी मग भाऊ मांडवाच्या दारी बाई लाटत होती पोरी आणि आपल्या ज्योतिबाईला पुढे लाटता लाटता हो पोरी लाटा लाटा आणि शंभराची लोडी बाई लोडी बाई लोडी अरे शंभराची लोरी बाई लोरी बाई लोरी शंभराची लोडी बाई लोडी बाई लोडी अरे शंभराची लोरी बाई लोरी बाई लोरी बरोबर होरी बाई वरी बाई वरी राधा राधा उदो बोला आई राधा राधा उदो बोला आई राधा राधा उधो 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 बोला भवानी माता की जय भवानी माता की अन बाई मी अशी न दिसते कशी न काय माझ्या नाकात पण बाई मी काय म्हणते काय म्हणते? मला ना चहा घ्यायची हा? चहा प्यायची ना बा काय प्यायची व शिबिराला जायची बुवा? चहा पाहिजे काय होईन त्या बी होईन ना पण चहाचं गाणं हो ना मग होईन त्या हा. तसा हो ना अन बाई मी अशी न दिसते कशी न काय माझ्या नाकात नत आहे माझ्या नाकात काय आधी अंगाच्या धाकात, नंतर आहे माझ्या नाकात ग, आधी अंगाच्या धाकात. पाणी अशी दिसते कशी अरे नत आहे माझ्या नाकात नत आहे माझ्या नाकात आरती माझ्या नाकात नत आहे माझ्या नाकात आरती माझ्या नाकात देवाला पाहिलं ग, देवीला माझ्या पाहिलं
काय पुस्तक अरे मल्हारी ग मल्हारी ओ देव माझा मल्हारी मल्हारी ग मल्हारी ओ देव माझा मल्हारी मल्हारी ग मल्हारी डॉक्टर देवी बागा माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्या
बाहेर थांबा, तुम्हाला नाही.